आणि ही थेट दृश्य सध्या पुण्यामधून आपण पाहतो आहोत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आंदोलन काही वेळापूर्वी कोथरूडमध्ये सुरू होतं आणि आता राहुल सोलापूरकर यांच्या घराजवळ हे कार्यकर्ते जाताना दिसतात। पोलिसांनी सकाळपासूनच या ठिकाणी मोठी कुमक वाढवून ठेवली होती, सुरक्षा व्यवस्था तैनात केलेली होती। त्यामुळे एक प्रकारे गोंधळाचं तितकंच तणावाचं वातावरण सध्या दिसतंय। राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात हे निषेधाचं आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाद्वारे त्यांनी रायगडवर येऊन नाक घासून माफी मागावी अशा प्रकारची मागणी आंदोलनकर्ते करताना दिसतात। अरुण मेहत्रे सध्या पुण्यामधून आपल्या बरोबर जोडले गेले, जाणून घेऊया या संदर्भातले तपशील। अरुण, आक्रमक झालेले दिसतात हे सगळे कार्यकर्ते आणि राहुल सोलापूरकर यांच्या घराभोवती आल्याचं कळते, काय नेमकं सगळं वातावरण आहे? राहुल सोलापूरकर यांचं कोथरूडमध्ये घर आहे। या कोथरूडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देखील आहे आणि या पुतळ्यासमोर काही वेळापूर्वी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राहुल सोलापूरकर यांच्या विरोधामध्ये आंदोलन केलं। तिथे त्यांनी राहुल सोलापूरकर यांच्या फ्लेक्सला दोडे मारू आंदोलन केलं, त्यांचा फ्लेक्स, त्यांचं पोस्टर पायदे तुडवलं आणि त्यानंतर हे सगळे कार्यकर्ते इथे राहुल सोलापूरकर ज्या ठिकाणी राहतात त्या इमारतीच्या परिसरामध्ये आलेले आहेत। तिथे पोलिसांसोबत त्यांची थोडीशी उद्धत सुरू आहे, ढकलाढकली सुरू आहे। तिथं जवळजवळ एक 50 ते 60 च्या संख्येनं हे कार्यकर्ते आहेत, ते आपापल्या मोटरसायकलवरनं किंवा वाहनातून इथं पोहोचलेले आहेत आणि राहुल सोलापूरकर यांनी नाक घासून माफी मागावी, रायगडावर जाऊन नाक घासून माफी मागावी अशी त्यांची मागणी आहे। त्याचप्रमाणे राहुल सोलापूरकर यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात यावा अशी त्यांची मागणी आहे आणि त्यासाठी हे आंदोलनकर्ते संतप्त झालेले आहेत। त्यांनी हे तीव्र आंदोलन या ठिकाणी पुकारलेलं आहे। पोलीस त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतायत, मात्र कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहेत। महिला देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत। ढकलाढकली या ठिकाणी सुरू आहे आणि एक प्रकारे तणावाचं वातावरण, गोंधळाचं वातावरण इथे आहे। आज सकाळपासूनच मी खरं तरी आंदोलनाचा इशारा दिलेला होता। आंदोलन झाल्यानंतर किंवा निदर्शनं झाल्यानंतर हे कार्यकर्ते राहुल सोलापूरकर यांच्या घरी येणार, घरी धडक देणार असं त्यांनी आधीपासून सांगितलेलं होतं आणि त्यामुळे या ठिकाणी आधीपासूनच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता। पोलिसांच्या 3 गाड्या, अगदी दंगल नियंत्रक गाडी, वाहन देखील या ठिकाणी लागलेलं आहे। असं असताना या ठिकाणी हे कार्यकर्ते आता पोहोचलेले आहेत आणि पोलिसांचे प्रयत्न या ठिकाणी त्यांना रोखण्यासाठी सुरू आहेत। ठीक, अरुण, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। अरुण मेहत्रे आमचे पुण्यामधले प्रतिनिधी आपल्याबरोबर होते आणि कोथरूडमध्ये जिथे राहुल सोलापूरकर, अभिनेते राहुल सोलापूरकर यांचं घर आहे त्या ठिकाणी हे कार्यकर्ते आक्रमक होत पोहोचलेले, शिवप्रेमींच्या भावना दुखावल्यात। सोलापूरकर यांनी काल जे विधान केलेलं होतं त्या विधानाच्या निषेधासाठी काही वेळापूर्वी कोथरूडमधल्या एका भव्यदिव्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आधी आंदोलन करण्यात आलं आणि त्यानंतर हा सगळा मोर्चा त्यांच्या घराजवळ आलेला आहे। पोलिसांनी सकाळपासून या ठिकाणी कुमक मोठ्या प्रमाणामध्ये वाढवली होती, सुरक्षा व्यवस्था वाढवलेली होती। दंगल नियंत्रण पथकाची जी गाडी असते ती सुद्धा या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि या सगळ्या एक प्रकारे तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। कार्यकर्ते आक्रमक आहेत, रायगडावर येऊन नाक घासून त्यांनी माफी मागावी, शिवप्रेमींच्या भावना दुखावलेल्या आहेत अशा प्रकारे आक्रमक होत ते आपली भूमिका मांडताना दिसतात। तर तणावाची परिस्थिती सध्या पुण्यातल्या कोथरूड भागामध्ये दिसतेय। 50 ते 60च्या संख्येमध्ये कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि आपापल्या गाड्यांवरून ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात आता ही संख्या वाढत चाललेली आहे। राहुल सोलापूरकर यांच्या घराभोवती पोलिसांनी आज सकाळपासून सुरक्षा व्यवस्था तैनात केलेली होती, मात्र आपली भूमिका राहुल सोलापूरकरांपर्यंत पोहोचावी यासाठी कार्यकर्त्यांचा हा प्रयत्न सुरू असल्याचं दिसतंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांचं सकाळी कोथरूडमध्ये आंदोलन झालं आणि त्यानंतर आता अभिनेते सोलापूरकर यांच्या घराजवळ सगळे आंदोलनकर्ते पोहोचलेले आहेत।